तर मैत्रिणींनो, आज आपण काढणार आहोत ज्ञानकमळ. गुरुपौर्णिमा आता लवकर आलेली आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमे दिवशी हे तुम्ही ज्ञानकमळ काढू शकता. बघा, अशा पद्धतीने आपल्याला अगोदर रेषा घालून घ्यायच्या आहेत. त्याच्यामधून एक रेष ओढायची आहे आणि परत त्याच्यामधून एक रेष अशी ओढायची आहे. बघू शकता, अशा पद्धतीने खूप सुंदर आपलं ज्ञानकमळ होणार आहे. आणि बरोबर आपल्याला काय करायचं आहे, त्या रेषेच्या समोर 5-5 टिपके मैत्रिणींनो घालून घ्यायचे आहेत. हे ज्ञानकमळ गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही काढू शकता. खूप महत्त्वाचं हे ज्ञानकमळ आहे, खूप शुभ मानलं जातं. तर मैत्रिणी, नक्की हे गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही ज्ञानकमळ काढू शकता. तर बघू शकता, अशा पद्धतीने 5-5 टिपके मी देत आहे. एरवी पण तुम्ही काढलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण गुरुपौर्णिमे दिवशी याला खूप मान आहे मैत्रिणींनो. तर म्हटलं चला, गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे, तर आपल्या मैत्रिणींना पण आपण ज्ञानकमळ शिकवूया, म्हणून म्हटलं चला आपण हा व्हिडिओ बनवूया. बघा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, 5-5 टिपके असे घालून घ्यायचे आहेत. खूप सोपं आहे मैत्रिणींनो. आपल्याला किचकट वाटते रांगोळी, पण खूप सोपी आहे. बघा, आता हे रेषेचं टोक आपल्याला 3ऱ्या टिपक्यावर घ्यायचं आहे. परत एक टिपका आहे तो 4थ्या टिपक्यावर घ्यायचा आहे आणि जो 3रा आहे तो आपल्याला 5व्या टिपक्यावर घ्यायचा आहे. आता बघू शकता, ती स्टेप दुसऱ्या ह्याला करायची आहे. 3ऱ्या टिपक्याला अशी रेष ओढून घ्यायचं आहे. परत 4थ्या टिपक्याला अशी रेष ओढायची आणि 5व्या टिपक्याला अशी रेष ओढायची आहे. आपल्याला 2 टिपके सोडून 3ऱ्या टिपक्यापासून हे असे रेषा ओढून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, खूप सोपं आहे, तुम्हाला लगेच जमून जाईल. बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळं त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे ज्ञानकमळ खूप सुंदर दिसतं मैत्रिणींनो पूर्ण झाल्यावर. बघू शकता, 2 टिपके सोडून 3ऱ्या टिपक्यावर हे रेष ओढायची आणि पुन्हा जे राहिलेलं आहे ते शेवटच्या टिपक्याला जोडायचे आहेत. अशीच प्रोसेस सर्व पानांची आपल्याला करून घ्यायची आहे. बघू शकता, पाकळ्यांची करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला बघा सर्व काही ज्ञानकमळ पूर्ण करून घ्यायचं आहे आणि हे राहिलेलं आहे ते शेवटी. आता हे पण तसंच करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा नक्की बघा आणि मग तुम्ही ट्राय करा. बघा, अशा पद्धतीने आपल्या पूर्ण रेषा ओढून झालेल्या आहेत. आता काय करायचं ते मी सांगते मैत्रिणींनो. आता काय करायचं आहे, पहिली जी रेषा आहे ती आपल्याला, जी 3री रेषा आहे त्या 3री रेषेला हे अटॅच करायचे आहे. बघा, आता आपली पाकळी पूर्ण झाली मधली. आता जी दुसरी रेषा आहे ती त्याच्या दुसऱ्या रेषेला अटॅच करायची. 3री रेषा ही त्याच्या 3ऱ्या रेषेला अटॅच करायची आहे. अशा पद्धतीने सर्व आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. बघू शकता, आता पहिली रेषा आहे ती दुसऱ्या रेषेला असं जॉईंट करायची आहे. आता 3री रेषा आहे ती अशी जॉईंट करून घ्यायची आहे. बघू शकता, स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला लगेच समजेल. काही किचकट नाही मैत्रिणींनो. आपल्याला बघताना वाटतं, पण एकदा करायला आपण घेतलं ना तर आपल्याला लगेच जमू शकते. किती सुंदर आपलं ज्ञानकमळ तयार होत आहे. काहीच वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटात होऊ शकतं मैत्रिणींनो. हे ज्ञानकमळ गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही काढू शकता. आता गुरुपौर्णिमा आलीच आहे जवळ, तर म्हटलं चला आपण ज्ञानकमळ आज काढूया. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पाकळ्या अशा अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर बघा, स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि अशा पद्धतीने 3री रेष या रेषेला ओढायची आहे. आता जे राहिलेलं आहे ते पण आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. तर बघा, आपलं ज्ञानकमळ पूर्ण झालेलं आहे मैत्रिणींनो. किती सुंदर आणि छान दिसत आहे. आता काय करायचं आहे मैत्रिणींनो, आपल्याला थोडंसं येलो कलर म्हणजे पिवळा जो कलर आहे तो मध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लाल कलर घालायचा आहे. बघा, आता पिवळा कलर मी घातला आहे. थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे आणि खूप छान आपलं ज्ञानकमळ आता दिसणार आहे. आणि थोडंसं आपल्याला रेड कलर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. असं सगळीकडे आपल्याला करायचं आहे. ज्या आपल्या पाकळ्या आहेत त्याच्या मधोमध बरोबर असं पिवळा आपल्याला टिपके घालून घ्यायचे आहेत. प्रेस करायचं आहे आणि वरती आपल्याला लाल कलर रांगोळीचा घालून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने सर्व पिवळा कलर जो रांगोळीचा आहे तो आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे
आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, लाल कलर मैत्रिणींनो घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपली रांगोळी किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे मैत्रिणींनो. खूप सोपी रांगोळी आहे. फक्त 5-5 टिपके घालून घ्यायचे आहेत आणि एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही बघा, तुम्हाला लगेच जमून जाईल मैत्रिणींनो. खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह ही आपली रांगोळी दिसते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला येलो कलर आणि रेड कलर वापरायचा आहे आणि खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आपलं ज्ञानकमळ हे ते तयार झालेलं आहे. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.